नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर बघा मैत्रिणींनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण ब्लाऊज हा व्यवस्थितच कटिंग केलेला असतो आणि त्याला व्यवस्थितच स्टिचिंगसुद्धा केलेला असतो, पण बऱ्याचदा काय होतं, आपल्या ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये क्रीज पडतात किंवा ब्लाऊज हा आपला इथं असा गोडा होतो किंवा असा फुगा पडतो। इथं आपण जिथं बाही जोडलेली असते तिथं आपल्या मुंड्यामध्ये किंवा इथं पाठीमागच्या मुंड्यामध्ये इथंसुद्धा क्रीज येतात। तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी ब्लाऊजसुद्धा घेतलेला आहे। तर बघा, आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तुमचे मुंड्यामध्ये येणारे प्रॉब्लेम, इथं तुम्हाला प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणार आहे। तर बघू शकता, हा मी एक ब्लाऊज घेतलेला आहे। तर बऱ्याचदा काय होतं, ब्लाऊज आपण फिनिशिंगने सुद्धा आपला स्टिच असतो किंवा तो आपण कटिंगसुद्धा परफेक्ट केलेली असते, स्टिचिंगसुद्धा, पण कळत नकळत आपल्याकडनं बऱ्याच अशा काही चुका झालेल्या असतात की ज्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजमध्ये ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये घोळ हा नक्की येतो किंवा आपले प्रॉब्लेम ही आपण स्वतःहून क्रिएट करून घेतो। तर बघू शकता, आता काय करायचं, मी ब्लाऊज घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि तुम्हाला मुंडा काय आहे हे कळूनच गेलं असेल, याला आपण मुंडा असे म्हणतो। तर बघा, इथं आपला ब्लाऊज गोडा होतो असा किंवा बघा असे क्रीज तयार होतात किंवा फुगा पडतो अशा दोन्ही बाजूनी। तर काय करायचं, मी तुम्हाला डायग्रामसुद्धा काढून दाखवणार आहे, त्याच्यासाठी मी वही पेनसुद्धा घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपण जेव्हा ब्लाऊज स्टिच करतो तेव्हा आपल्याकडनं काय चुका होतात किंवा कट करतो तेव्हा काय चुका होतात हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, मी ब्लाऊज घेतला आणि त्यानुसार मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथं आपला घोळ कशामुळे येतो किंवा इथं आपला ब्लाऊज खेचल्यासारखा कशामुळे होतो किंवा आपल्या ब्लाऊजचा हा जो पाठीमागचा मुंडा आहे, इथं ब्लाऊज अशा क्रीज येतात घातल्यानंतर, इकडे बऱ्याचदा बघा अशा क्रीज येतात, अशा 2-3 क्रीज येतात किंवा इथं ब्लाऊज असा गोडा होतो। तर बघा, क्रीज तुम्हाला दिसतच असतील। तर हे कशामुळे होतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला आपण बघूयात। आता मी हा ब्लाऊज घेतलेला आहे आणि याच्यावरूनच मुंडा हा आपल्याला कसा मोजून घ्यायचा असतो किंवा ब्लाऊजवरून हा जो मुंड्याचा राऊंड आहे हा आपला किती आला पाहिजे आणि हा राऊंड आपला ब्लाऊज जे आपलं छातीचे माप असतं किंवा ब्लाऊजच्या मापानुसार आपलं हे राऊंड किंवा आपलं मुंड्याचं हे निशाणसुद्धा आपलं बदलू शकतं। तर ते कसं चेंज होणार आणि ते तुम्हाला तुमचं डोकं लावून कसं तुम्हाला घ्यायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमच्याकडे कुठलाही मापाचा ब्लाऊज आला किंवा तुम्ही ज्या पद्धतीने शिकलेले असतील, या दोघांमध्ये जर का तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर मी तुम्हाला ते कन्फ्युजनमध्ये तुम्ही काय करायला हवं हे सुद्धा मी तुम्हाला इथं सांगणार आहे। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात मैत्रिणींनो, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। हा व्हिडिओ तुमचा नक्कीच फायद्याचा होईल आणि शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला सुरुवात करून घेऊयात। तर सगळ्यात आधी मी बघा ही एक वही घेतली। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवणार आहे। तर मी जर तुम्हाला असं ओरली सांगितलं तर तुम्हाला ते कळेल, पण एवढं परफेक्ट नाही कळणार, आणि जर का मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलं तर तुमचं लवकर लक्षात येईल। याच्यासाठी आपण आता एक डायग्राम काढून घेऊयात। तर बघा, ही आहे आपली ब्लाऊजची उंची, आपण बंद बाजूकडून उंची टाकत असतो आणि आता इथून आपण हे झालं आपलं शोल्डरचं, हे झालं आपलं शोल्डरसाठी, आणि तिथून आपण खाली या मुंड्यासाठी एक लाईन ड्रॉ करत असतो। तर ही मुंड्याची लाईन झाली आणि इथून आता आपण छातीचं मार्किंग करत असतो। झालं छातीचं मार्किंग आणि छातीच्या लाईनीचं मार्किंग, आणि हे झालं आपलं खाली एंडिंगला आपलं हे असतं कमर। तर आता काय करायचं मैत्रिणींनो, तर आता व्हिडिओ इथपर्यंत झालं समजा। आता इथून पुढे आपला टॉपिक मेन पॉईंट आपला येणार आहे। तर तो आपण कसा बघायचा, तर बघा, आपण छातीनुसार आपलं शोल्डरसुद्धा हे चेंज होत असतं। उंची जी काही असेल त्याच्यात आपण 1 इंच प्लस तर करतोच, शोल्डर तुमचं चेंज होतं, त्यानुसार मुंडाही तुमचा चेंज होतो। आता मुंड्याची गोलाई किंवा मुंड्याला आपण जसा गोल आकार देतो तो तुम्ही कसा चेक करायचा हे पण मी तुम्हाला सांगते। तर
आपली छाती जी काही असेल ती सॉरी, इथं जरा दुर्लक्ष करा. तर बघा ही आपली मेन लाईन आणि हे झालं आपलं शिलाई मार्जिन 1.5 इंच. अशा प्रकारे आपली डायग्रॅम असते. ही जी लाईन आहे तुम्ही दुर्लक्ष करा हिच्याकडे. तर बघा ही आहे आपली शिलाई मार्जिन 1.5 इंच. तर आपण बऱ्याचदा काय करतो, मुंड्याला इथून पाठीमागच्या मुंड्याला आकार देताना ह्या कोपऱ्यापासून आपण 1.5 इंचावरती एक मार्क करतो आणि त्याचप्रमाणे पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचावरती एक मार्क करतो. तर बऱ्याचदा काय होतं, मी फक्त तुम्हाला इथं डायग्राम दाखवलेली आहे, ते तुम्ही कॅल्क्युलेट करायला कुठेही जायचं नाही किंवा बघायचं नाही. तर मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगते त्याच प्रकारे तुम्ही लक्षात घ्या आणि तुमच्याकडून जर का चुका झालेल्या असतील तर तुम्ही नेक्स्ट ब्लाऊजमध्ये नक्की याच पद्धतीने तुम्ही करेक्शन करू शकता आणि त्याचं रिझल्ट तुम्ही मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगू शकता. तर बघा मैत्रिणींनो, आता काय करायचं, इथून आपण काय करतो, बऱ्याचदा डायरेक्ट इथून असा आकार देतो. समजा हे मागचा मुंडा आणि हा पुढचा मुंडा. तर आपण बऱ्याचदा काय करतो, डायरेक्ट इथून अशा प्रकारे इथून आपण आकार देतो. तो भलेही कुठेही जाऊ दे, आपणही चेक करत नाही. तर म्हणून त्याच्यामुळे इथं आपला ब्लाऊज ताणल्यासारखा होतो किंवा इथं क्रीज पडतात. तर काय करायचं, मी आपल्या चॅनलवरती जेवढेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याचनुसार मी तुम्हाला सांगते आणि तिथं आपण ही पद्धतसुद्धा आपण यूज केलेली आहे. मी तुम्हाला काहीही एक्स्ट्राचं सांगणार नाही, जे तुमच्या कामाचं असेल तेच सांगेल. तर काय करायचं, ही जी आपली मुंड्याची लाईन आहे हिचा आपण अशा प्रकारे सेंटर काढायचा. जेवढी ती असेल तिचा निम्मा करायचा, तिथं एक मार्क करायचं आणि या मार्किंगपासूनच आपल्याला मागच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. तर बघा आता आपण आपण आता सेंटर काढला. या सेंटरपासूनच आपल्याला मागच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे, बघू शकता. तर हे झालं आपलं, आता हे झालं आपलं सेंटरमधल्या क्रीज. आणि त्याच पद्धतीने आता आपण बघू शकतो इथं बघा, ही जी आपली फिटिंग लाईन आहे इथं आपला असं गोळा होतो, फुगा येतो. तर तो काय येतो, तर बघू शकता आपण डायरेक्ट इथं जोडलं तर इथं आपला एखादा पार्ट जेव्हा आपला एक्स्ट्रा होऊन जातो तर तो तिथं असा गोळा होतो, एक्स्ट्रा व्हायला नको. तर आपण काय करायचं, समजा मी इथून असं एक मार्क केलं, तर ही जी आपली फिटिंग लाईन आहे इथून आपल्याला 1/2 इंच खाली जायचं आहे, म्हणजे अर्धा इंचापेक्षा कमी, अर्धा इंच नाही 1/2 इंच आपल्याला खाली जायचं आहे. तर बघा अशा प्रकारे खाली जायचं 1/2 इंच. तर बघा आपला हा जो एक्स्ट्रा पार्ट आहे हा आपला इथं कट होऊन जाईल, मग तो गोळा पण होणार नाही आणि त्याचसोबत आपला मुंडा आपल्याला इथं मुंड्यामध्ये टाईट होणार नाही, ब्लाऊज टाईट होणार नाही. किंवा असा कधी कधी काय होतं, ब्लाऊज असा एकदम आपल्याला मुंड्यामध्ये काचतो किंवा टुचल्यासारखा होतो, सहन नाही होतो आपल्या अंगाला. तर हेच कारण आहे. तर आता नवीन लक्षात घ्या, तर मुंड्याला आकार द्यायचा, सेंटर काढायचा. तर तुम्ही ही डायग्रॅम बघायला जाऊ नका, याच्यात आकार कुठेही जाऊ शकतो, पण मी तुम्हाला फक्त सोल्युशन सांगते. तर तुम्ही बघा, ज्या वेळेला आपण मापं घेऊन डायग्रॅम तयार करतो ती वेगळी असते आणि ही डायरेक्ट अंदाजे जेव्हा आपण डायग्रॅम करतो ती वेगळी असते. तर फक्त काय करायचं, या लाईनचा सेंटर काढायचा आणि त्यानंतर हा इथं जोडायचा. आणि समजा तुम्ही डायरेक्ट जोडू शकता, पण डायरेक्ट आपल्याला का नाही जोडायचा, तर आपला मुंडा आपल्याला काचतो किंवा इथं एक्स्ट्रा पार्ट असतो तो असा गोळा होतो. तर त्याच्यासाठी हे सोल्युशन मी तुम्हाला सांगते. तर बघा पहिला पॉईंट आपला इथं क्लिअर झाला, दुसरा आपला इथं क्लिअर झाला. तर ही सेम पद्धत तुम्हाला प्रत्येक मापासाठी वापरायची आहे. कंपल्सरी फिटिंगच्या लाईनपासून तर या एंडिंग लाईनपर्यंत तुम्हाला खाली 1/2 इंच इतकं मार्क करायचं आणि आकार असा आपल्याला कंटिन्यू करायचा. तर मैत्रिणींनो तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. तर आता
यापुढे काय करायचं, तुमच्याकडनं समजा ब्लाऊज हा स्टिच झालेला आहे, तुमचा ब्लाऊज शिवून झालेला आहे, तरीसुद्धा तुमचा हा पार्ट इथं असा गोडा होतो आहे. तो गोडा का होतो आहे, तो तुमचा एक्स्ट्रा आहे. तर काय करायचं, तर आता बघा हा ब्लाऊज तुमचा शिवून झालेला आहे, तरी पण तो तुमच्या पुढच्या भागामध्ये इथं गोडा होतो आहे. तर इथं ही शिलाई खोलायची फिटिंग लाईनची आणि इथून एक्स्ट्रा एक अशी आतमधून एक टीप टाकायची, जेणेकरून तो पार्ट तुमचा दाबला जाईल, म्हणजे कमी होईल, मार्जिनमध्ये तुमचा जाईल आणि तुमचा तो प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला मिळेल, तुमचा तो प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह होऊन जाईल. आता राहिली गोष्ट पुढच्या भागाची. आता आपण पाठीमागचा आर्महोल बघितला, आता पुढच्या फ्रंटमध्ये आपल्याला आर्महोल बघायचा आहे. तर फ्रंटमध्ये पण आपलं काय होतं बघू शकता, फ्रंटमध्ये पण आपलं काय होतं, आता हा ब्लाऊज तर माझाच आहे, हा मला परफेक्ट असतो, पण बऱ्याचदा काय होतं, इथून हे बघा जिथून मी प्रिन्स कट जॉईन केलेला आहे, इथं ब्लाऊज तुमचा अशा बारीक बारीक अशा क्रीज येतात बघा अशा, त्याच्यामुळे आपला हा गळासुद्धा उचलला जाऊ शकतो पुढचा नेक. तर बघा इथं पण अशा क्रीज तयार होतात, किंवा इथं अशा क्रीज तयार होतात, अशी पण एक क्रीज तयार होऊ शकते, किंवा इथं पण बघा असा एकदम असा फुगा पडतो, इथं असा गोडा होतो बघा, ब्लाऊज असा फुगा पडतो, किंवा बरेच असे प्रॉब्लेम क्रिएट होतात. ते तुम्ही ब्लाऊज घातल्यानंतर तुम्हाला बऱ्याच जणींना तसे प्रॉब्लेम आलेलेसुद्धा असतील. तर काय करायचं मैत्रिणींनो, सेम करायचं, हा जो मी सेंटर काढलेला आहे, मागच्या मुंड्याला आकार कसा द्यायचा ते तुम्हाला समजलंच. पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी हा सेंटरपासून 1/2 इंच आतमध्ये यायचं, ही लाईन इथं अशी क्रॉस जोडायची बघा या सेंटरपासून, आणि हा जो आपण पुढच्या मुंड्यासाठी मार्क केलेला आहे, इथून हा आकार असा कंटिन्यू करायचा बघा, आणि पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी सुद्धा इथं 1/2 इंच खाली जायचं. तर बघा इथंच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तर खूप छोटं कारण आहे, जास्त मोठं नाही आहे, पण कधीकधी काय होतं, या छोट्या छोट्या चुकांमुळे आपण मोठा प्रॉब्लेम क्रिएट करून घेतो. तर ज्या वेळेला तुम्ही कटिंगमध्ये परफेक्ट असाल, तेव्हाच तुमचं स्टिचिंगसुद्धा परफेक्ट येऊ शकतं. स्टिचिंग परफेक्ट असेल तर ब्लाऊज हा फिटिंगलासुद्धा सुंदर बसतो. तर बघा अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या. अशाच प्रकारे तुम्ही मुंड्यामध्ये चेंज करा. जर का तुमच्याकडनं असे चुका झालेल्या असतील, तर तुम्ही याच पद्धतीने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करा, नक्की होतील. आणि बघा तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बरेच मी अपलोड केलेले आहेत, त्याच्यातसुद्धा मी अशाच पद्धतीने मुंड्याचं मार्किंग करत असते. तर तुम्ही नक्की जाऊन बघा, तुम्हालाच कळेलच. ही मी डायग्राम काढलेली आहे, तुम्ही प्रत्यक्ष आपल्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. मी मापं घेऊन डायरेक्ट कसं ड्राफ्टिंग करते किंवा कटिंग करते, त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा करू शकता. आणि तर मैत्रिणींनो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन, किंवा मी कुठलाही प्रकाराचा व्हिडिओ टाकला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन किंवा त्याची जी सूचना असेल ती तुमच्या स्क्रीनवर लवकरच येऊन पोचेल. तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील, किंवा तुम्हाला स्टिचिंगमध्ये कुठे काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देईल. आणि आपण शोल्डर कुठल्या मापासाठी, शोल्डर, गळा रुंदी किंवा मुंडा किती घ्यायचं याचासुद्धा चार्ट मी अपलोड केलेला आहे बरेच असे, आणि त्याचनुसार आपण बाही, कुठल्याही मापाची बाही कशी कट करायची याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर तो सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघायचा आहे. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. तर चला आजचा व्हिडिओ आपण इथं थांबवू, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तर चला बाय बाय.